शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे आपण दिलेल्या रोपांच्या प्लॉट मध्ये. तर आपण हे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण रोप त्यांना कशी दिली आणि त्यांना रिझल्ट आपला कसा आला हे विचारून घेऊ. साहेब तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा पूर्ण. माझं नाव आहे ज्ञानेश्वर काशीनाथ वाघमोरे. हम्म. मुक्काम पोस्ट चिंचोळी, तालुका अफजलपूर, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक मध्ये येतोय. हो. आणि तुम्ही रोपं दिलेले एक नंबर झाले. हम्म. आणि आजूबाजूला विचारत असता तुमच्यासारखे रोपं कोण दिले नाहीत असं पण बोलणं ऐकून आलंय आपल्याला. बरं. आणि ह्याच्यात नर संख्या खूप कमी आहे. तुमचा किती एकरचा प्लॉट आहे, किती रोपं बसवली आणि त्यात नराचं प्रमाण किती आलं? 4 एकर प्लॉट आहे आपलं. आणि त्याच्यात 4000 रोपं बसवले. आणि त्यात नर प्रमाणे एक 20 ते 25 झाड आलेत. 4000 म्हणजे एकरी किती प्रमाण आलं तुम्हाला? एकरी बघा मला वाटतं एक 5 नर आले. 5 म्हणजे 0.5% तुम्हाला एकरी प्रमाण आलेलं आहे. आणि प्रत्येक जणाला असे सेटिंग आहे का? हो, शेटिंग आहे. बऱ्यापैकी आता सध्या आता मला 50 ते 60% असं सेटिंग आहे. सेटिंग आहे. बाकीचे आता सेटिंग चालूच आहेत त्याच्यात. बरं. तुम्हाला सुरुवातीपासून जे आपलं मार्गदर्शन लाभलं ते मध्ये आधी कुठे तुम्हाला गॅप मिळाला का काय? नाही. हे तुमचं जो मार्गदर्शन पासून चाललोय हम्म. म्हणून हे सगळं सेटिंग धरलेलं आहे. बरं. नाहीतर हे सेटिंग मला दुसरं सांगितलं असतं मग ते चुकवलं असतं सर. बरं. पाठीपुढे डोस झाले असते त्याच्यामुळे तो काम योग्य नाही झालं असतं. हे तुम्ही सांगितलेलं आतापर्यंत जे नियोजन तुम्ही जे बोलत आलात आम्हाला, जसं तुम्ही डोसेस प्रत्येक वेळी सांगत आलात त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. आणि त्याचं सक्सेस आम्हाला हे मिळालेलं आहे. बरं. चालेल. तुम्ही आता बाकीचे जे शेतकरी तुम्हाला विचारतात रोप कुठून आणली, हो विचार. बाकी शेतकऱ्यांचा एक थोडा अनुभव सांगता का तुम्ही? नाही, कोणाला किती रोपात किती नर आलते किंवा काय? हा एक कालच विषय तरी विचारलं. हम्म. एक एकरेत 50% नर आले. 50% सर. बरं. असं पण रोप आलेले. पण आपण तुम्हाला जसं सांगितलं होतं की 0.5% प्रमाण येईल. तुम्ही सांगितलं सर टक्के, तुम्ही मला 5% सांगितलं होतं पण 5% न येता फक्त 0.5% आले. 0.5%. म्हणजे आपण एवढं आणखीन 4.5% आम्हाला वाचून दिलेत. बरं. आणि रोप तर तुम्हाला काय फॉल्ट नाही, सगळ्या नाही, रोपांना रोपं एक setting नंबर. दाखवा. रोपं आणि शेतकऱ्याला तुम्ही आता जी रोप शेतकरी बाकीकडून 15 आणि- रोप घेतात त्यांना तुम्ही काय सांगणार किंवा रोप कुठून घ्यायला पाहिजे, रोपं कसं तुमच्याकडनंच घ्यायला घेतला पाहिजे असं मी सल्ला देतच आलोय. पाहिजे? आणि पण देणार, कारण की तुमच्याकडे रोपं घेतल्यामुळे ना शेतकरी लॉस येणार नाही. बरं. शेतकरीला फायदा होणार. काही लई जण जसं रोपं देतात ते चुकीचे रोपं यायला लागलेत. मग एवढे रोपं जर एकरेमध्ये 70% 60% जर रोपं फेल झाले तर मग ते शेतकरी वाचणार नाही. बरोबर. खर्च करून पण जाणार वापस, वाया जाणार त्याचा. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.